वाढत्या कोविड ह्या आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचे काही प्रतिबंधात्मक निर्देश होते आणि वाढत्या पेशंटमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये 25 तारखेपासून लॉकडाऊन आहे याची आपल्याला कल्पना आहे। शीख बांधवांच्या वतीने दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी हल्लाबोल हा पारंपरिक कार्यक्रम केला जातो। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्हा प्रशासनाचे जे प्रतिबंधात्मक निर्देश आहेत त्याची त्यांना जाणीव करून देण्यात आलेली होती। संबंधितांची बैठक घेऊन सूचित करण्यात आलेलं होतं आणि हल्लाबोलची परवानगी नाकारण्यात आलेली होती। येथील जे गुरुद्वारा आहेत, सचखंड गुरुद्वारा, लंगर साहेब गुरुद्वारा, इथल्या धर्मगुरूंना सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात आलेली होती आणि कोविड रुग्णांची वाढती परिस्थिती पाहता त्यांच्याकडनंही आवाहन करण्यात आलेलं होतं की पारंपरिक मार्गाने जो हल्लाबोलचा कार्यक्रम आहे तो यावर्षी रद्द करण्यात यावा आणि गुरुद्वारात आतल्या आतच हल्लाबोलचा कार्यक्रम करावा। त्याप्रमाणे बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं होतं, परंतु तरुण मुलं जे आहेत ते हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। तर हल्लाबोलच्या दरम्यान साधारण 5-5:15च्या दरम्यान ते गेटच्या बाहेर आलेत आणि पारंपरिक मार्गाने त्यांनी हल्लाबोलची मिरवणूक काढली। त्यांना प्रतिबंध करत असताना काही कर्मचारी आमचे जखमी झालेले आहेत। एकूण 8 कर्मचारी जखमी झालेत, त्याची उपचार सुरू आहे आणि तब्येत सध्या स्थिर आहे। 8 वाहनांचं नुकसान झालेलं आहे। एकूण 3 गुन्हे वजीराबाद पोलीस स्टेशनला दाखल आहेत। 61 आरोपी प्लस अज्ञात 300 ते 350 लोकांविरुद्ध विविध CCTV फुटेज, व्हिडिओ कॅमेरे आणि मोबाईल शूटिंग याचा अवलोकन करून आरोपी निष्पन्न करण्याची कारवाई सुरू आहे। आत्तापर्यंत एकूण 18 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। आज त्यांना कोर्टात हजर केले जाईल, त्यांची कस्टडी घेतली जाईल आणि पुढील तपास करून अजून नाव निष्पन्न केले जातील। सर, अभी बाकी के आरोपियों को कब तक पकड़ेंगे? ये जैसे नाम पता चल जाएगा पकड़ेंगे। मैं नांदेड़ की जनता को आह्वान करना चाहूँगा कि कोविड की परिस्थिति देखते हुए गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की जो गाइडलाइंस है और नांदेड़ में जो लॉकडाउन है इसका आप सम्मान करें, क्योंकि पेशेंट बहुत बढ़ रहे हैं और जो भी डायरेक्शन दी जा रही है प्रशासन की तरफ से उसको फॉलो करें, ये आपकी भलाई के लिए है। कोविड या आजाराची परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासनाचे काही प्रतिबंधात्मक निर्देश आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की 25 तारखेपासून नांदेड जिल्ह्यामध्ये वाढते पेशंट पाहता लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं होतं। शीख बांधवांच्या वतीने दरवर्षी होळीनंतर हल्लाबोल हा एक पारंपरिक कार्यक्रम आयोजित केला जातो, त्यासाठी त्यांच्या वतीने परवानगी मागण्यात आली होती। सदरची हल्लाबोलची जी प्रोसिजर असते त्यासाठीची परवानगी फेटाळण्यात आलेली होती आणि ह्या कोविड गाईडलाईन्स आणि नांदेडचे लॉकडाऊन याची त्यांना कल्पना देण्यात आली होती। या अनुषंगाने पोस्ट प्रभारी यांनी SDPO आम्ही स्वतःसुद्धा बैठक घेतली, आयोजकांना समजावून सांगितलं आणि दोन्ही गुरुद्वारा आहेत, सचखंड गुरुद्वारा, लंगर साहेब गुरुद्वारा, तिथले जे धर्मगुरू आहेत बाबा कुलवंत सिंग, बाबा बलविंदर सिंगजी यांना सुद्धा आपण विनंती केली। त्यांना सुद्धा प्रशासनाची भूमिका पटली आणि गुरुद्वारा बोर्डाने ह्यावेळेस निर्णय घेतला होता की परिस्थिती पाहून पारंपरिक मार्गाने हल्लाबोल न करता प्रतिकात्मक आणि गुरुद्वाराच्या आतल्यात काढायचं असं ठरलं होतं। त्या ठरल्याप्रमाणे बंदोबस्ताचं नियोजन पोलिसांकडून करण्यात आलेलं होतं, परंतु काल 4च्या दरम्यान हल्ला सुरू झाला आणि त्यानंतर हल्लाबोलची जी प्रक्रिया सुरू असताना काही तरुण मुलं त्यांनी हल्लाबोलची मिरवणूक गेटच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। बाबाजींनी सुद्धा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तरुण मुलं ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते आणि त्यांनी गेट तोडलं, 1 नंबरचं बॅरिकेड्स काढले आणि ते बाहेर आले आणि पारंपरिक मार्गाने त्यांनी हल्लाबोल केला। यामध्ये ते जे शस्त्राचं प्रदर्शन करत असतात त्यावेळेस पोलीस कर्मचारी 7 ते 8 कर्मचारी जखमी झालेले आहेत, 8 वाहनांचं नुकसान झालेलं आहे। एकूण 3 गुन्हे वजीराबाद पोलीस स्टेशनला आपण दाखल केलेले आहेत। 300 ते 400 आरोपी यामध्ये आहेत। CCTV फुटेज, वेगवेगळे व्हिडिओ कॅमेरे याचा अवलोकन करून आरोपी निष्पन्न करत आहोत। आतापर्यंत एकूण 18 आरोपी आपल्या ताब्यात आहेत, बाकी आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे। जखमी कर्मचारी आहेत त्यांची परिस्थिती सुधारणा आहे, फार असं सिरियस नाही। एक पांडे आणि एक यादव हे 2 जरा जास्त जखमी आहेत, बाकी कर्मचाऱ्यांचा सुद्धा उपचार, सर्व कर्मचाऱ्यांचा उपचार सुरू आहे। काही घटनेची पार्श्वभूमी आपल्याला मी सांगितलेली आहे, त्याबद्दल मी काही बोलू शकतो नाही, त्यांचं वैयक्तिक पांडे साहेबांवर जो हल्ला झाला, तो हल्ला तुमचा होता सर्वर पोलिसांची का वाटलाय अनेक समाजावरती बिगुर नाका असं दिनेश पांडे यांच्यावर हल्ला झाला, तो हल्ला तुमचा होता का? मी सांगितलंय की पारंपरिक मार्गाने हल्लाबोल करत असताना ते शस्त्रास्त्राचं जे प्रदर्शन करत असतात तर त्या याच्यात आमचे अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत। तो एका कुठल्या व्यक्तीवरचा हल्ला असं दिसत नाही, पण तरुण आणि उत्साही जे मुलं आहेत ते काही ऐकत नाही, धर्मगुरूंचं ऐकत नाही, प्रशासनाचंही ऐकत नाही, असं एकंदरीत याच्यातून निदर्शनाचं आहे। नाही सर, तो जो हल्ला झाला पांडेवर तर तो नेमका प्रसंग कसा होता, नेमकं म्हणजे काय घडलं त्यावेळी? नाही, तो व्यक्तिगत एका कुठल्या व्यक्तीवर हल्ला नव्हता, म्हणजे ओव्हरऑल
जे प्रतिबंध आहे ते झुगारण्याची एक मानसिकता याच्यामध्ये दिसून येते. चुकून होईना पण आपल्यावर हल्ला होत होता का? प्रतिबंध जर तुझ्यावर हल्ला नव्हता तर गुन्हा दाखलच का केला? तिथं अपघाताला लागू शकते ना. गुन्हा कशाला लागेल? आता